बीड जिल्ह्यातील परळी येथे आर्थिक व्यवहाराच्या वादातून झालेल्या कथित खुनाच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मृत व्यक्तीची ओळख अफजल खान उर्फ तौहीद केराती खान पठाण, वय 36 वर्ष, राहणार सरदार नगर परळी अशी झाली आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून 2 आरोपींनी संगनमत करून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे। तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह परळीजवळील लेंडेवाडी शिवारातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर फेकून दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। 1 जून रोजी परळी घाटनांदूर रेल्वे मार्गावर एक अज्ञात मृतदेह आढळून आला। तपासानंतर तो अफजल खान यांचा असल्याचं निष्पन्न झालं। सुरुवातीपासूनच हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता। दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित फोन कॉल संभाषणात आम्ही मारून टाकले आणि आम्ही स्वतः पोलिसांच्या स्वाधीन होणार आहोत असे संवाद ऐकू येत असल्याने या प्रकरणाची चर्चा अधिकच वाढली। या प्रकरणी ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या घटनेमागील नेमके कारण आणि सर्व परिस्थितीचा पोलीस सखोल तपास करत आहेत। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई।